Construction of Boyle's calorimeter is classified into four parts. First, gas burner. Second, combustion chamber. Third, thermometer. And fourth, insulating cover. सांगता येईल का? There are four types. There are four types in construction of Boyle's calorimeter. कोणता आहे first? Gas chamber. Second, combustion chamber. गॅस बर्नर, कंबशन चेंबर किंवा त्या कंबशन चेंबरला आपण काय म्हणतोय चिमनी. थर्ड आहे थर्मामीटर अँड फोर्थ वन इज इन्सुलेटिंग कवर. कोण सांगताय फास्ट? फोर पार्ट्स. gas अश्विनी. burner, हां combustion chamber, हां third thermometer, and हां fourth insulating cover. हां शॉर्ट मध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट मुलामध्ये प्रदेश. gas burner, combustion chamber, thermometer and insulating cover. गुड. बघा सिंपल आहे एकदम. आता गॅस बर्नर असेल तर फर्स्ट पार्ट काय? गॅस बर्नर. काय सांगणार आपण? एअर इज अ गॅस बर्नर इन विच अ नोन व्हॉल्यूम ऑफ गॅस इज बर्न ॲट अ नोन प्रेशर. जो गॅस बर्नर आहे याला आपल्याला माहित आहे प्रेशर किती द्यायचं. द गॅस इज बर्न ॲट द रेट ऑफ 3 to 4 लिटर पर मिनिट. सेकंड आहे कंबशन चेंबर, त्याला असं आपण काय म्हणतोय? चिमनी. या ठिकाणी काय एअर असेल तर या ठिकाणी गॅस बर्नर आहे, एअर यूज करतोय. नोन व्हॉल्यूम ऑफ गॅस इज बर्न आणि त्याचा जो रेट आहे तो काय 3 to 4 लिटर पर मिनिट. एकदम सिंपल आहे. बॉयज कॅलोरीमीटर कन्स्ट्रक्शन फोर पार्ट्स गॅस बर्नर. गॅस बर्नर मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? जो रेट आहे तो काय 3 to 4 लिटर पर मिनिट. सगळ्यात महत्वाचं, कारण का ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जाऊ शकतं. सेकंड पार्ट आहे कंबशन चेंबर, त्याला आपण काय म्हणतो? चिमनी. अराउंड द बर्नर देयर इज अ कंबशन चेंबर विच हॅज अ कॉपर ट्यूबिंग. इनर कॉइल ही कॉपर आहे, आउटर कॉइल ही काय कॉपर आहे. सेकंड पार्ट कोणता आहे? कंबशन चेंबर किंवा चिमनी. चेंबर मध्ये काय कॉइल्स आहेत, इनर कॉइल आहे, आउटर कॉइल आहेत आणि दोन्हीही कुणापासून तयार केले? तो कॉपर. मग काय सांगता येईल? कॉइल इनसाइड एज वेल एट आउटसाइड ऑफ हीट. Water enter from top of the outer coil, moves bottom of the chimney and goes to the inner coil, exit at top. या ठिकाणी काय टॉपला एक्झिट आहे. या ठिकाणी जर बघितलं नको असलेले गॅसेस, एक्झॉस्ट गॅसेस ॲट द टॉप. सिंपल आहे. काय म्हणता येईल? फर्स्ट पार्ट गॅस बर्नर, सेकंड पार्ट कंबशन चेंबर, थर्ड पार्ट थर्मामीटर. Thermometer, there are two thermometer to measure the temperature of inlet and outlet water. And fourth part insulating cover. The assembly is covered with a insulator detached a combustion chamber from atmosphere. There is a collection of gas at top on the exhaust gases. Water inlet and condensed steam comes out from the outlet. येईल का लक्षात? एकदम सिंपल आहे. पहिले दोन कोणते आहेत? गॅस बर्नर, कंबशन चेंबर. हे दोन पार्ट्सला गॅस बर्नर अँड कंबशन चेंबर लिहिलं. दोन शॉर्ट मध्ये लिहा. झालं फास्ट. झालं सर. झालं. नेक्स्ट. अक्षर लक्षात येत नसेल तर सांगा, दुसरी पीपीटी आपण शेअर करू वाटलं. इथे पण लिहा कॉइल इनसाइड एज वेल एट आउटसाइड. एवढं लिहायचं झालं की सांगा.
आदित्य कंप्लीट झालं? Yes, sir. मुलीमध्ये Yes, sir. नेक्स्ट पण वाटलंच अक्षर कळत नसेल तर पीपीटी शेअर करून का हाच पार्ट आहे, हेच आहे का? ठीक आहे हे. नेक्स्ट थर्मामीटर इन्सुलेटिंग कवर. थर्मामीटर असेल तर काय सांगतो आपण, देर आर 2 thermometer to measure temperature of inlet water and outlet water, and fourth one is insulating cover. The assembly is covered with insulator. Detach a combustion chamber from atmosphere. There is सर 1 मिनिट वर घ्या ना, हा वरचा पार्ट. हा झालं sir. आता थर्मामीटर लिहिलं. इन्सुलेटिंग कव्हर मध्ये एक पार्ट इथे लक्षात ठेवायचा, देअर इज आउटलेट ऍट टॉप. देअर इज आउटलेट हा शब्द कोणता आहे, आउटलेट ऍट टॉप ॲज अ एक्झॉस्ट गॅस. एवढं करेक्शन करा, देअर इज आउटलेट ऍट टॉप ॲज एक्झॉस्ट गॅस. Water inlet and condensed steam comes out from bottom outlet. There is इथं आलं की सांगा, there is outlet at there is outlet at top as a exhaust gas. Outlet ला काय बाहेर पडतो, एक्झॉस्ट गॅस कुठे आहे, टॉपला. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं, there is outlet at a top as a exhaust gas. Exhaust म्हणजे गॅसेस पण बाहेर टाकतोय. Water inlet and condensed steam comes out from bottom outlet. इन्सुलेटिंग कव्हर पर्यंत कंप्लीट झालं की सांगा. काय डाऊट असेल तर विचारू शकता. Construction, it is divided into 4 part. First, gas chamber, gas burner, insulating chamber, thermometer किंवा insulating cover. फक्त एकच लक्षात ठेवा, there is outlet at top as a exhaust gases. insulating cover पर्यंत कंप्लीट झालं की सांगायचं. झालं कंप्लीट. शुभम. Yes, sir. मुलीमध्ये रिप्लाय द्या. Yes, sir. कंप्लीट झालं, सिंपल. बघा नेक्स्ट पार्ट काय, वर्किंग. नेक्स्ट वर्किंग मध्ये आपण काय सांगतो बघा, सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड बर्निंग ऑफ अ गॅसियस फ्युएल ऍट कंटिन्यूड ॲट कॉन्स्टंट रेट फॉर अबोव 50 मिनिट. 15 मिनिटासाठी कंटिन्यू करतोय. फॉर इनिशियल वॉर्मिंग ऑफ फ्युएल पिरियड व्हेन द स्टेडी कंडिशन्स आर एस्टॅब्लिश्ड, द रीडिंग्स आर टेकन सायमल्टेनियसली ॲज ऑफ द फॉलोइंग. त्याला आपण बघितलंय, volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. Second, quantity of water passing through the coil during the same time, the steady rise in temperature. And fourth, mass of water condensed in trough in the same time. The working, circulation of water and burning of gaseous fuel are continued at constant rates for above 50 minutes. For initial warming of fuel period when steady conditions are established, the readings are taken simultaneously of the following.
volume of gas burned at even temperature and pressure in certain time period. Second, quantity of water passing through the coil during the same time, steady rise in temperature, mass of water condensed in trough in the same time. कोण सांगते? कंटिन्यू करतो एक जण. आदित्य. Yes, sir. Working, circulation of water and burning of gaseous fuel are continued at constant rate of above 15 minutes for initial warning. For fuel period, when the steady condition are established, the reading are take simultaneously of following. First, volume of gas burned at even temperature and pressure is certain time period. Second, quantity of water passing through the coil during the same time. Third, the steady rise in temperature. Fourth, mass of water condensed in through the sometime. नेक्स्ट मुलीमध्ये एक जण स्वतःहून. अश्विनी. Circulation of water and burning of gases fuel are continued at constant rate for about 15 minutes for initial warning of fuel period. When the steady conditions are established, their readings are taken simultaneously of the following. First, volume of gas burned at even temperature and pressure in certain time period. Second, quantity of water passing through the coil during the same time. Third, the steady rise in temperature. And fourth, mass of water condensed in the same time. इन ट्रप म्हणजे काय? आपण काय म्हणतो त्याला? वॉटर स्टोर करण्यासाठीचं ॲपरेटस. ठीक आहे. राईट करता यश. यस सर. राईट करा. वर्किंग कंप्लीट झालं की सांगा.
कंप्लीट झालं. यश प्रसाद. ओके. मुलीमध्ये Yes, sir. बघा नेक्स्ट पार्ट. तर काय काल आपण बघितलेलंच आहे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मध्ये आपण बघितलं होतं प्रॉब्लेम बघितले आपण. व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न ॲट STP इन अ सर्टन टाइम t इज इक्वल टू V. मास ऑफ कूलिंग वाटर पास्ड इन टाइम t इज इक्वल टू W. टेम्परेचर ऑफ इनलेट वाटर T1. टेम्परेचर ऑफ आउटलेट वाटर T2. मास ऑफ स्टीम कंडेंस्ड M. हायर calorific value of fuel is equal to Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Heat absorbed by circulating water is equal to WT2 minus T1 and heat produced by combustion of fuel is equal to BQ. Next, assuming heat produced by combustion of fuel, assuming no heat losses, heat produced by combustion of fuel is equal to heat absorbed by cooling water. VQ is equal to WT2 minus T1. Q is equal to WT2 minus T1 divided by V kilocalorie per meter cube. Next part, the mass of condensed water per meter cube of the gas will be m by V kg per meter cube. म्हणजेच काय आलं, heat is equal to m by V into 587 kilocalorie per meter square. सांगता येईल का बघा परत एकदा. कॅल्क्युलेशन. व्हॉल्यूम ऑफ गॅस त्याला आपण V म्हटलंय. मास ऑफ कूलिंग वॉटर पास्ड इन टाइम T त्याला आपण W म्हणतोय. टेम्परेचर ऑफ इनलेट वॉटर T1. टेम्परेचर ऑफ आउटलेट वॉटर T2. मास ऑफ स्टीम कंडेन्स्ड स्मॉल m. हायर calorific value of fuel is Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Heat absorbed by circulating water, simple. Heat absorbed by circulating water is equal to WT2 minus T1 and heat produced by combustion of fuel is equal to BQ. Next, assuming no heat losses, heat produced by combustion of fuel, is equal to heat absorbed by cooling water. VQ is equal to WT2 minus T1. Q is equal to WT2 minus T1 divided by V kilocalorie per meter cube. Mass of condensed water per meter cube of the gas will be m by V kg per meter cube. If this water had left as a steam in product in gases, it would have taken away heat is equal to m by V into 587 kilocalorie per meter square. हे लक्षात. मग आपण लास्टला बघितलं फॉर्म्युला LCV इज इक्वल टू JCV मायनस M by V 587. कालच आपण याचे प्रॉब्लेम्स बघितलेत. करताय कंटिन्यू याचं कॅल्क्युलेशन. यश. Yes, sir. Calculations. Volume of gas burned at STP in a certain time T is equal to V. Mass of cooling water passed in time T is equal to W. Temperature of inlet water T1. Temperature of outlet water is equal to T2. Mass of steam condensed is equal to M. Higher calorific value of fuel is equal to Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kilogram. Heat absorbed by circulating water is equal to W into T2 minus T1 and heat produced by combustion of fuel is equal to VQ. Next. Assuming. Yes. Assuming no heat losses, we get heat produced by combustion of fuel equal to heat absorbed by cooling water. Next. VQ is equal to पूर्ण कंटिन्यू करायचं. VQ is equal to into T2 minus T1. Q is equal to W into T2 minus T1 upon V kilocalorie per meter cube. The mass of condensed water per meter cube of gas will be mass upon volume kilogram per meter cube.
If this water had left as a steam in product in gases, it would have taken away. Heat is equal to mass upon volume into 587 kilocalorie per kilometer square. लास्ट फॉर्म्युला काय येईल मग ना LCV is equal to GCV minus M by V into 587 and 587 काय latent heat ते कशामध्ये असते Latent heat. किलो कॅलरी पर मीटर क्यूब Meter cube. हां If this value of MWV हां ठीक आहे हां नेक्स्ट मुलीमध्ये एक जण स्वतःहून हां कोण कंटिन्यू करतंय स्नेहल करताय burn at STP, certain time t is equal to V, mass of cooling water passed in time t is equal to W, temperature of inlet water is equal to T1, temperature of outlet water is equal to T2, mass of steam condensed is equal to M, higher calorific value of fuel is equal to Q, latent heat of steam is equal to 5.87 kilocalorie per kilogram. नेक्स्ट Heat absorbed by circulating water is equal to into T2 minus T1 and heat produced by combustion of fuel is equal to V into Q. Assuming no heat losses, we get heat produced by combustion of fuel is equal to heat absorbed by cooling water. VQ is equal to W T2 minus T1. Q is equal Now, Q is equal to W T2 minus T1 divided by V kilocalorie per meter cube. The mass of condensed water per meter cube of gas will be M by V kilogram per meter cube. If this water had left as a steam in product in gases, it would have taken away. Heat is equal to M by V into 587 kilocalorie per meter square. Next, last formula LCV is equal to LCV is equal to GCV minus M by V into 587 into latent heat kilocalorie per meter cube. Cube the values of W V M in MK. good. Next. Right करता Yes, sir. right कर
खालचं दाखव. हा कम्प्लीट झालंय. येस सर. हा मुलीमध्ये अरे कोण राहिलं का पेंडिंग? तर ते किलो कॅलरी पर किलोमीटर स्क्वेअर आहे का? मीटर क्यूब पाहिजे, मीटर क्यूब. हा आणि लास्ट लॅम हा झाला फॉर्म्युला प्रणाली? येस. प्रणाली कंप्लीट झाला? Yes, sir. हा कुणाच पेंडिंग आहे का? ओके बघा नेक्स्ट पार्ट. आता प्रॉब्लेम आपण काल बघितले सगळे. PDF तुम्हाला नोट्स मध्ये आहे ते टीचिंग डायरी मध्ये अपलोड केले. तिन्ही टॉपिकचे नोट्स, MCQ आणि असाइनमेंट. टीचिंग डायरी बघा फार तर. आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले. ठीक आहे. काल आपण सॉल्व्ह पण केले सगळे प्रॉब्लेम. हेच प्रॉब्लेम आहे. एखादा दुसरा बफरला दोन दोन प्रॉब्लेम जास्त आहेत ते पण सॉल्व्ह करून बघा. सॉल्व्ह होतात का बघा. आन्सर्स बघा. बघा नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पॉइंट हेडिंग टाका बायोडिझेल. नेक्स्ट हेडिंग बायोडिझेल. काही बघा इंट्रोडक्शन. It is a form of diesel fuel manufactured from vegetable oil, animal fat. It is biodegradable and produce less air pollutant than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with the petroleum diesel.
सांगता येईल का बायोडिझेल बघा. इट इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल. डिझेल सारखाच फ्युएल आहे, मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल, एनिमल फॅट. सिंपल आहे. It is a biodegradable, safe. It is safe, safe. या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे. सेफ, SAFE. सेफ म्हणजे काय, सुरक्षित आहे. बायोडिग्रेडेबल आहे. प्रोड्यूस लेस एअर पोल्युटंट दॅन पेट्रोलियम बेस्ड डिझेल. बायोडिझेल कॅन बी युज्ड इन इट्स प्युअर फॉर्म और इट इज मिक्स्ड विथ पेट्रोलियम डिझेल. स्वतः प्युअर फॉर्म मध्येही वापरू शकतो किंवा त्याचं आपण मिक्सिंग करतो. कशामध्ये मिक्सिंग करतो, पेट्रोलियम डिझेल. बायोडिझेल introduction. It is a form of diesel fuel manufactured from vegetable oil, animal fat. It is safe, SAFE. It is a safe, biodegradable and produce less air pollutant than petroleum based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with the petroleum diesel. कोण सांगते इंट्रोडक्शन? आदित्य. Yes, sir. Introduction. It is a form of diesel fuel manufactured from vegetable oil, animal fats. It is shape of biodegradable and produce less air pollutant than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixture with petroleum diesel. मिक्स्ड विथ पेट्रोलियम डिझेल. याच टॉपिकचे लास्टचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. बायोडिझेल या टॉपिकचा लास्ट पॉईंट आहे. याच्यानंतर एक सब पॉईंट आहे. येईल का लक्षात? बायोडिझेल हा एक पॉईंट आहे, आणखीन एक सब पॉईंट आहे. नेक्स्ट. कोण कंटिन्यू करत आहे? आयेशा, A52. इंट्रोडक्शन. शिवानी. Yes, sir. कंटिन्यू करा. इंट्रोडक्शन. Biodiesel introduction. It is a form of diesel fuel from vegetable oil, animal fat, saved by biodiesel and produce air pollutants and petroleum diesel. Diesel can pure diesel. ठीक आहे. नेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट. Biodiesel introduction. कंटिन्यू It करा. is a form of diesel fuel manufactured from vegetable oil, animal fat. It is a shape of biodegradable and produce less air pollutants than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with petroleum diesel. गुड. साक्षी, कंटिन्यू करा. Yes, sir. Biodiesel. It is a form diesel fuel manufactured from vegetable oil, animal fats. It is safe, biodegradable, and produce less air pollution than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with petroleum. गुड. प्रतीश, इंट्रोडक्शन. Introduction. It is a form diesel fuel manufactured from vegetable oil, animal fats. It is shape biodegradable and produce less air pollutant that a petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form and mixed with petroleum diesel. गुड. नेक्स्ट. A27 धनश्री, कंटिन्यू करता है. It is a form diesel fuel manufactured from vegetable oil, animal fat. It is a step biodegradable and produce less air pollutant than the petroleum-based diesel. Biodiesel can be used in the pure form or mixed with the petroleum diesel. गुड. राईट करता एवढं. इंट्रोडक्शनला आहे लास्ट. Yes, sir.
कम्प्लीट झालं. झालं सर. झालं सर. नेक्स्ट प्रिपरेशन एकदम सिंपल आहे. Preparation, filter the vegetable oil or animal fat. Preparation, first point, filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Add sodium methoxide and 20% of methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitate. Add antioxidant to biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. Simple. Preparation, first, filter the vegetable oil or animal fat. Second, heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Add sodium methoxide and 20% of methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitate. Add antioxidant to biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. कौन कंटिन्यू करतोय फास्ट? रेश्मा बट ठीक आहे, कंटिन्यू करा अश्विनी. Preparation, filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Add sodium methoxide and 20% methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitate. Add antioxidant to the biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. Good. Next. Yuvraj. Yes, sir. Filter the preparations. Filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil. Heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Sodium metal and methanol and 20% methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitate. Add antioxidant to the biodiesel to avoid it becomes thickly due to oxidation and polymerization. Next. Reshma. Yes, sir. Preparation. First point, filter the vegetable oil or animal fat. Second, heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Third, prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Fourth, add sodium methoxide and the 20% methanol to vegetable oil. 5, reflux the mixture for 30 minus at the 60 to 90 degrees Celsius. 6, cool this mixture and separate the precipitate. 7, add antioxidant to the biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. Good. Reflux the mixture for 30 minutes. काय हो ये? Reflux the mixture for 30 minutes at 60 to 90 degrees Celsius. ठीक है? CH2COOR1, CHCOOR2, CH2COOR3 plus CH3OH, CH3ONA, biodiesel plus glycerin, vegetable oil plus methanol in presence of sodium methoxide to give
बायोडिझेल प्लस ग्लिसरॉल. ग्लिसरॉलचा फॉर्म्युला काय? CH2OH CHOS CH2OH. Simple reaction. Vegetable oil react with methanol in presence of sodium methoxide to produce biodiesel plus glycerol. काय interaction मग? CH2COOR1 CHCOOR2 CH2COOR3. याला पण काय म्हणतो? व्हेजिटेबल ऑइल प्लस thrice CH3OH methanol in presence of sodium methoxide heat. R1COOCH3 R2COOCH3 R3COOCH3 biodiesel plus CH2OH. काय लो? CH2OH CHOH CH2OH बायोडिझेल प्लस ग्लिसरॉल. येईल का लक्षात? बघा रिएक्शन काय येईल? व्हेजिटेबल ऑइल प्लस मेथॅनॉल टू बायोडिझेल प्लस ग्लिसरॉल. रिएक्शन राईट करा.